नमस्ते. चाणक्य मंडल परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 20व्या शतकामधला मॅनेजमेंटमधला सर्वोत्तम मानला जाणारा विचारवंत पीटर ड्रकर यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह. त्याच्यामध्ये तो म्हणतो की कुठलीही वस्तू याचं उत्पादन करायचं असेल तर इकॉनॉमिक्स आपल्याला शिकवतं की 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन गरजेचे असतात: लँड, लेबर, कॅपिटल अँड एंटरप्रेन्योरशिप. पीटर ड्रकर याच्यामध्ये एक 5वा फॅक्टर ऑफ प्रोडक्शन ॲड करतो, दॅट इज टाईम. थोडक्यात इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्हमध्ये लेखक म्हणतो की चांगला मॅनेजमेंट मधला व्यक्ती आणि वाईट ह्याच्यामधला फरक काय आहे, तर द इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह युजेस हिज टाईम टू द बेस्ट पॉसिबल युजेस. टाइम या गोष्टीचं वैशिष्ट्य असं आहे की उरलेले 4ही फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन वाढवता येतात, असलेले कमी करता येतात. वेळेचं तसं नाही करता येत. दिवसात 24 तास आहेत, ते 24च तास राहणार आहेत. ते आपल्याला जास्ती वेळ विकत नाही घेता येत, असलेला वेळ कमी नाही करता येत. आपल्या हातामध्ये एकमेव गोष्ट आहे म्हणजे की ते 24 तास कसे आणि कशासाठी वापरायचे. आणि इफ यू वॉन्ट टू बिकम अन इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह, किंवा या अख्ख्या मालिकेमध्ये मी जे म्हणलोय की स्टडी मॅनेजमेंट, इफ यू वॉन्ट टू स्टडी इफेक्टिव्हली, तुम्हाला त्या 24 तासांचा बेस्ट पॉसिबल वापर कसा करायचा हे शिकून घेणं गरजेचं आहे. त्याच पुस्तकामध्ये लेखक अजून एक आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा मांडतो. ते वाक्य छान आहे बरं का. टाइम इज लिमिटेड बट एनर्जी इज नॉट लिमिटेड. म्हणजे दिवसामध्ये 24च तास आहेत, पण त्या 24 तासामध्ये तुमची एनर्जी लेव्हल किती राहणार आहे हे आधीपासून ठरलेलं नाहीये. ती वर खाली होत राहू शकते. आणि एकूण मिळून 24 तास तुम्ही कसे वापरता ह्याच्यात आपल्याला अशा काही सवयी लावून घ्यायच्या आहेत की ज्यांनी आपली एनर्जी लेव्हल ही मॅक्सिमम पॉसिबल पातळीला मॅक्सिमम पॉसिबल वेळ राहिली पाहिजे. अर्थात एनर्जी आपली जास्ती असताना अभ्यास चांगला होतो याची जी 2-3 लक्षणं आहेत ती सगळ्यांना माहीतच असतात. आपलं माइंड जेव्हा फ्रेश असतं तेव्हा आपला वाचन वेग वाढतो, असे नजर सहज शब्दांवरनं फिरती असं वाटत असतं. जे वाचतोय ते सहजपणे समजत असतं, जास्ती काळ लक्षात राहत असतं. आणि माइंड फ्रेश असताना आपण जास्ती वेळ अभ्यासाला बसू शकतो. त्यामुळे ही सगळी लक्षणं आहेत की तुम्ही हाय एनर्जी असताना अभ्यासाला बसलेला आहात. या उलट लो एनर्जी असताना जर अभ्यासाला बसलात तर काय भावना येते. पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाला बसायचाच आळस वाटायला लागतो आपल्याला. कितीही स्वतःला दामटून आपण अभ्यासाला बसलो की पुस्तक वाचायला लागलो की नजर शब्दांवरनं फिरत असते पण डोक्यामध्ये काही शिरत नसतं. त्यामुळे आपण एखाद्या 2-3 ओळी पुन्हा पुन्हा वाचत असतो. याला वाचन कौशल्यामध्ये रिग्रेशन म्हणतात की नजर शब्दांवरनं पुढे गेली, मग त्या पॉइंटला मेंदू आपल्याला म्हणतो की अरेच्या समजलं नाही म्हणून पुन्हा उलटा जा, आपण पुन्हा वाचतो. म्हणजे थोडक्यात आपला वेळ जास्ती जातो याच्यामध्ये. तिसरं लक्षण असतं की आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स अवॉइड करणं अवघड होतं. मोबाईल, सोशल मीडिया, कोणाचा तरी मेसेज, ते जे आकर्षण आहे, मोबाईल हे जे एक प्रचंड मोठं डिस्ट्रॅक्शन आहे, ते अवॉइड करणं जास्ती अवघड बनतं. आणि सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे झोप येते. पुस्तक वाचायला लागलो की दर 5 मिनिटाला डुलकी लागत असते आणि आपण मग म्हणतो की जरा 5 मिनिटं डोळे मिटतो म्हणजे माइंड फ्रेश होईल आणि मग पुन्हा अभ्यासाला बसतो. त्या 5 मिनिटांची 5 तास कधी होतात आपल्याला कळतच नाही. त्यामुळे 24 तास इफेक्टिव्हली कसे वापरायचे याच्यासाठी पीटर ड्रकरनी जे मॅनेजमेंटसाठी लिहिलं तशाच महत्वाच्या टिप्स सरांनी, धर्माधिकारी सरांनी नवा विजयपथ पुस्तकामध्ये विद्यार्थ्यासाठी लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ह्या सवयी अंगी लावल्या तर वी कॅन बिकम व्हॉट कॅन बी कॉल्ड एज अन इफेक्टिव्ह स्टुडंट. तुमची एनर्जी लेव्हल जास्तीत जास्त वेळ कशी टिकवायची याच्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स. त्यातली पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे स्वतःची एनर्जी लेव्हल जर वाढवून ठेवायची असेल तर स्वतःच्या आयुष्यामध्ये शिस्त शिकणं अत्यावश्यक आहे, डिसिप्लिन. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आणि आपल्या सवयींमध्ये जे काही महत्वाचे बदल घडवून आणायचे आहेत याची सवय खरं म्हणजे
आपण जेव्हा टेबलासमोर पुस्तक उघडून अभ्यासाला बसतो तिकडनं होत नाही, ती आपली इतर दिनक्रमामध्ये होते. ज्यांना कोणाला जिमला जायचं आणि फिटनेसची आवड आहे, ते फिटनेसच्या जगतामध्ये पण एक छान शब्द आहे की तुम्हाला जर एक चांगलं फिजिक मेंटेन करायचं असेल तर त्याच्यासाठीचे जे एफर्ट्स आहेत त्यातले केवळ 20% एफर्ट्स तुम्ही ऍक्च्युअल जिम मध्ये जेव्हा वेट लिफ्टिंग करत असतात तेव्हाचे असतात. उरलेले 80% एफर्ट्स हे तुमच्या इतर जीवनामधले असतात. म्हणजे तुम्ही तुमचा आहार पाळता का, पुरेसे प्रोटीन्स आणि न्यूट्रिएंट्स घेता का, ठरलेल्या वेळांनाच खाता का, जंक फूड खाणं टाळू शकता का, त्यानंतर नुसतं कुतून चालत नसतं तर तुम्हाला बरोबर वेळी रेस्ट घेता का. हे सगळं तुमच्या जिमच्या एफर्ट्समध्ये 80% कॉन्ट्रीब्यूट करतं आणि ऍक्च्युअल जिमला जाऊन जेव्हा वर्कआउट करतात ते केवळ 20% असतं. तर थोडंसं तसं काहीतरी अभ्यासाचं पण आहे की ऍक्च्युअल पुस्तक उघडून जेव्हा अभ्यास करत असतो तो आपल्या अभ्यासाच्या एफर्टचा केवळ 20% भाग मानू शकतो आपण. उरलेला 80% भाग म्हणजे आपल्या दिनक्रमामध्ये आपण काय करत असतो. ऍव्हरेज एक वय वर्ष 16 ते 21-22 पर्यंतचा कुठल्याही मुलाचं जे नॅचरल टेंडन्सीज असतात, अर्थात मी त्या वयोगटामध्ये होतो तेव्हा माझ्या पण होत्या. आपल्याला ठरलेल्या वेळेला झोपायला आवडत नाही, ठरलेल्या वेळेला उठायला आवडत नाही. लवकर उठायचं म्हणलं की बोंबाबोंब सुरू होते. 8च तास दिवसाचे झोपायचे, जे बायोलॉजीनी प्रूव्ह केलेलं आहे की माणसाला 24तले 8 तासाची झोप पुरेशी असते. आपल्याला 10, 12, 14 तास झोपलो तरी अजून दमल्यासारखं वाटतच असतं. त्यामुळे झोपेचं शेड्यूल, अंगाला शिस्त लावायची असेल तर मी मुलांना नेहमी सांगतो की पहिली गोष्ट सवय लावा तुम्ही, ती म्हणजे झोपायची वेळ आणि उठायची वेळ ठरलेली असायला पाहिजे. लवकर झोपा आणि लवकर उठा. जनरली रात्री 10 वाजायच्या सुमारास झोपला पाहिजे तुम्ही आणि सकाळी 6 वाजायच्या सुमारास उठायला पाहिजे. 8 तासाची झोप घड्याळात धरून 8 तासाची झोप ही सफिशियंट असते. तुम्ही त्याच्यापेक्षा जास्ती झोपत असाल तर अंगामध्ये आळस चढतो आणि एनर्जी उतरते. त्याच्यापेक्षा कमी झोपत असाल तर तुमची रिचार्ज पुरेसा होत नाहीये आणि तुम्ही तरीही दमलेला असणार की ज्यांनी माइंड फ्रेश नसणार आहे. ह्या सगळ्याचा आपला हेतू काय की युअर माइंड शुड बी फ्रेश. सो योग्य वेळेला झोपा, योग्य वेळेला उठा, ठरलेल्या वेळेला झोपा, ठरलेल्या वेळेला उठा. शक्यतो लवकर झोपा आणि सकाळी लवकर उठा. हे रात्री 3-4 वाजता वगैरे ज्यांचा अभ्यास होतो तर ते लेट मी टेल यू, आपला काही जणांचा माज असतो तो की माझा रात्री 3 आणि 4 वाजताच अभ्यास होतो. कोणीही एवढं सुपर ह्युमन नसतं किंवा कोणीही एवढं ॲबनॉर्मल नसतं. ते आपल्याला सवय लागलेली असते फक्त रात्रभरचं जागरण करण्याची म्हणून वाटतं आपल्याला, पण इन द लॉंग रन हे तोट्याचं असणार आहे. किती वाजता झोपता, किती वाजता उठता. बेंजामिन फ्रँकलिनचं छान वाक्य आहे की अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ पर्सन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. ते लक्षात ठेवा. त्यामुळे झोप हा पहिला मुद्दा येतो. मग आहार हा दुसरा मुद्दा येतो. ह्या वयोगटामध्ये आपल्याला सवय असते की भूक लागली की खायचं आणि मग ते काय खायचं ह्याच्यावर कधी कंट्रोल राहत नाही आपला. त्यामुळे दुसरी गोष्ट असते की झोपेचा रुटीन सेट झाला की आहाराचा रुटीन सेट झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही डाएट केलं पाहिजे. ते डाएटमध्ये पण बॅलन्स्ड प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स. कुठल्या तरी डाएटिशियनला भेटून स्वतःचं डाएट तुम्ही त्याच्याकडनं लिहून घेऊ शकता, पण ते डाएट फॉलो झालं पाहिजे. त्या डाएट फॉलो करण्यामध्ये काही महत्त्वाचे प्रिन्सिपल्स असतात की आपल्याला जे दिवसातनं 2च वेळेला भरपूर कोंबून खायची सवय असते ही वाईट आहे. त्यापेक्षा उलट दर 1.5-2 तासांनी छोटे छोटे मील्स, 2-2 घास खात राहायचे तर एनर्जी लेवल जास्ती राहते. जे जनरली आपल्याला, आता मी पुण्यातनं बोलतोय त्यामुळे पुण्याचा जो गुणधर्म आहे आमची दुपारी 1 ते 4ची झोप, पण ते 1 ते 4ची झोप येते कुठून. दुपारी 12 वाजताचं जेवण तडस लागेपर्यंत जर जेवलेलो असलो तर अंगामध्ये जे बायोलॉजिकल चेंजेस होतात, म्हणजे शरीराची सगळी एनर्जी ते फूड डायजेस्ट करण्याकडे जाते आणि म्हणून आपल्याला झोप येते असं वाटतं आणि झोपतो आपण. अर्थात तुम्ही 12 वाजता तडस लागेपर्यंत खाल्लं आणि पुढचे 3 तास झोपलेला असाल तर ते 4 तास तुमच्या अभ्यासामध्ये वापरता नाही येणार आहेत तुम्हाला, ते वाया गेले. त्यामुळे छोटे छोटे मील्स ॲट रेग्युलर इंटरवल्स हे करत जावा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्यायाम दिवसाचा.
मी अनेक विद्यार्थ्यांमध्ये ह्या 3 फॅक्टर्सचं महत्व असं एक तुच्छ लेखताना पाहिलेलं आहे, काय की ह्याचा अभ्यासाशी काय संबंध असतो. पण सरांनी विजयपथमध्ये पण जे लिहिलेलं आहे ते, आणि अक्षरशः इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज मधल्या अभ्यासांनी, न्यूरोलॉजिकल अभ्यासांनी, म्हणजे ब्रेनचे MRI स्कॅन्स, त्याच्यानी कुठला भाग लाईटअप होतो वगैरे, या सगळ्या अभ्यासांनी हे सिद्ध केलेलं आहे की दिवसात तुम्ही कमीत कमी 1 तास व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यांनी बॉडीच्या एनर्जी लेवल वाढायला प्रचंड मदत होते. जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर बॉडीला एका टप्प्यानंतर लेथार्जी निर्माण व्हायला लागते. ठीक आहे. आणि मी मगाशी जसं म्हणलं की डॉमिनो इफेक्ट असतो या सगळ्यांचा, की एनर्जी लेवल वाढवायची आहे का, सुरुवात झोपपासनं करा, त्यानंतर आहाराकडे वळा, आणि आहारानंतर व्यायामाकडे या. अक्षरशः अनेक जण ही चूक करतात काय की दिवसाचे 12-12, 14-14 तास अभ्यास करायचा आहे असं म्हणलं जातं UPSCच्या वर्षांमध्ये, म्हणून बाकीच्या सगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करतात. पण त्या नादामध्ये ह्या गोष्टी सॅक्रिफाईस करून नाही चालत. तुम्हाला काय सॅक्रिफाईस करायचंच असेल तर जे नॉन प्रोडक्टिव्ह आणि मित्रांबरोबर आपण टवाळक्या करण्यामध्ये वेळ घालवतो तो सॅक्रिफाईस करा. हे पाळणं गरजेचंच असतं. झोपेने सुरुवात करायची, त्याच्यानंतर आहाराकडे यायचं, मग व्यायामाकडे यायचं. आणि ह्याचा एकूण एक डॉमिनो इफेक्ट मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो की हे जसं तुम्ही पाळायला लागाल तसं काही आठवड्यांनंतर, कदाचित एखाद्या महिन्यानंतर आपल्यालाच जाणवायला लागतं की आता दिवसातला जास्ती काळ मेंदू असा फ्रेश राहतोय. जे इंग्लिशमध्ये जे ज्याला म्हणतात आय एम ब्रिमिंग विथ एनर्जी, असं आतनं एनर्जी फुटून येते बाहेर असं वाटतं. आणि त्याचा फायदा मग आपण अभ्यास करतानासाठी होतो. त्यामुळे शिस्त लावणे हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरं एक वाक्य मी चाणक्यमध्ये शिकवताना विद्यार्थ्यांना अनेक वेळेला ऐकवत असतो. तुम्हाला देवानी दिलेलं सगळं टॅलेंट आणि सगळी नॅचरल बुद्धिमत्ता याचा काहीही फायदा नाही जर तुम्ही स्वतःला स्वतःच्या सवयींमध्ये शिस्त लावायला नसाल तर. ऑल ऑफ युअर नॅचरल टॅलेंट अँड युअर नॅचरल इंटेलिजन्स अमाउंट्स टू 0 इफ यू आर नॉट विलिंग टू वर्क हार्ड. आणि याची अॅनॉलॉजी दिली जाते एका बी मध्ये. ठीक आहे. बी नुसती ती सीड किंवा बी म्हणजे काय की तुमच्या नॅचरल जे टॅलेंट आणि इंटेलिजन्स आहे तो, आता ते जेनेटिक्स मध्ये ती लॉटरी असते. तुम्ही काही जण नॅचरली हुशार असतात, काही जण थोडे स्लो असतात. पण ज्याला नॅचरल खूप इंटेलिजन्स दिलेला आहे त्यांनी जर स्वतःचं आयुष्य असं एका व्हॅगाबॉन्ड ज्याला म्हणतात त्याच्यासारखं जगला तो, तर ही जी त्याच्या नॅचरल टॅलेंट ही इज किलिंग हिज ओन टॅलेंट. हे पण विजयपथमध्ये लिहिलेला एक पुढचा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे दिवसातले 24 तास नीट मॅनेज करायचे असतील तर सुरुवात होते ह्या एका शब्दापासून, शिस्त. आपल्या दिनक्रमामध्ये, रुटीनमध्ये शिस्त लावा. वेळच्या वेळेला झोपा, वेळच्या वेळेला उठा, लवकर झोपा, लवकर उठा, 8च तास झोपा. त्यानंतर आहार पाळा, त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट्सचा बॅलन्स असू दे. दिवसातनं 2दाच तडस लागेपर्यंत खाऊ नका, तर दर थोड्या वेळाने छोटे छोटे मील्स खात राहा. आणि दिवसातनं कमीत कमी 1 तास व्यायामाला द्या, ज्यांनी एकूण मिळून एनर्जी अभ्यासाची वाढायला मदत होते. पॉइंट नंबर 2, आता तुम्ही एक्झॅक्टली पुस्तक उघडून जेव्हा टेबलवर बसाल त्याच्याकडे वळूया. ठीक आहे. हे तिकडे अंगाला लावण्याच्या सवयी कुठल्या असतात, त्यातली पहिली सवय असते टाइम अँड प्लेस हॅबिट. ओके. आपल्याला अंदाज असतो दिवसात एक साधारण की मी दिवसातनं किती तास अभ्यास करू शकतो. काही जणांचं 2 तास, 3 तास, 6 तास वगैरे असतं. पण मी अनेक वेळेला जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतो की ते कुठले 2 तास आहेत, कुठले 6 तास आहेत, तेव्हा गडबडून जातात. नुसतं दिवसातनं ॲग्रिगेट तुम्ही 2 तास अभ्यास केला यांनी काम होत नसतं. ते एक स्पेसिफिक ठरलेले 2 तास असावे लागतात. त्यामुळे अंगाला पुढची सवय लावावी लागते, ती म्हणजे टाइम अँड प्लेस हॅबिट ज्याला म्हणतात. नुसतं कुठले तरी 2 तास दिवसातनं अभ्यास करून चालत नाही, ते ठरलेले 2 तास असावे लागतात. सकाळी 7 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 8 त्याच वेळेमध्ये अभ्यासाला बसायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्लेस हॅबिट.
मी विद्यार्थ्यांना विचारतो कुठे बसता तुम्ही अभ्यासाला, तर सगळेजण म्हणतात कधी अभ्यासिकेत जातो, कधी बेडवर लोळून अभ्यास करत असतो, कधी घरच्या डायनिंग टेबलवर अभ्यास करत असतो. यांनी काम नाही होत. तुमचा ठरलेला वेळ असायला हवा आणि ठरलेली जागा असायला हवी. याच्यामागचं सायकोलॉजी समजून घ्या काय, की तुम्ही जेव्हा स्वतःला रिपीटेडली ह्याची सवय लावता दैनंदिन दिवसामागून दिवस, त्या एका टप्प्यानंतर मेंदूची तयारी अशी काही होते की ती वेळ जशी जशी जवळ यायला लागते तसं मेंदू त्या माइंडसेटमध्ये जातो. इंग्लिशमध्ये वी एंटर इन टू दॅट झोन, की आता तयार होतंय. आणि ते जे 2 तास आहेत त्या ठरलेल्या जागी बसला की अभ्यासाचा इफेक्टिव्हनेस पण वाढत जातो. त्यामुळे दुसरी सवय स्वतःला लावायची असते ती म्हणजे टाइम अँड प्लेस हॅबिट. तिसरा मुद्दा येतो डिस्ट्रॅक्शन्स. या व्हिडिओची सुरुवात मी ज्या पुस्तकाने केली, दी इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह बाय पीटर ड्रकर, त्या पुस्तकामध्ये त्यांनी अजून एक मुद्दा मांडलेला आहे की जे 24 तासामधला वेळ आपला एफिशियंटली वापरतात त्यांना लक्षात येतं की इकडनं 15 मिनिटं चोरली, तिकडनं 5 मिनिटं चोरली, म्हणजे असे वेळेचे छोटे छोटे चंक्स कुठेतरी मिळत असले आणि ते दिवसाच्या एंडला ॲग्रिगेट जरी तुम्हाला वाटत असलं की तुम्हाला 3 तास मिळत आहेत, तर ते काही उपयोगच नाही त्या 3 तासाचा. तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी जोपर्यंत वेळेचा सबस्टॅन्शियल चंक मिळत नाही तोपर्यंत ती ऍक्टिव्हिटी इफेक्टिव्हली होणार नाहीये. त्यामुळे त्या पुस्तकामध्ये टाइम मॅनेजमेंटवरचे जे काही महत्वाचे धडे दिलेले आहेत, तर इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह काय करतात की आपली वेळ मॅनेज करतात, गोष्टी इकडच्या तिकडच्या शफल करतात आणि दिवसातनं 8 वेळेला 15-15 मिनिटं मिळून तुम्हाला एकूण 2 तास मिळत असले तर ते 2 तासाचा काही उपयोग नाहीये, तुम्हाला सलग 2 तास मिळाले पाहिजेत. हे महत्वाचं टाइम मॅनेजमेंट मधलं कौशल्य असतं. आणि त्याच्याशीच रिलेटेड दुसरी गोष्ट की तुम्ही एकदा अभ्यास सुरू केलात की दुसरं कुठलंही डिस्ट्रॅक्शन तुम्हाला तुमचं लक्ष वेधून नाही घेतलं पाहिजे. ते जे अर्जुन आणि त्या पोपटाच्या डोळ्याची गोष्ट सांगितली जाते, त्या अर्जुनाला जेव्हा विचारलं गेलं तुला काय दिसतंय, उत्तर होतं फक्त पोपटाचा डोळा. आपला अभ्यास थोडाफार तसा काही झाला पाहिजे. त्यामुळे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे स्वतःच्या डिस्ट्रॅक्शन्सना दूर करा. त्याच्या 2-3 काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत. काय पहिली गोष्ट मला तरी जाणवली आहे ती म्हणजे आपण अभ्यासाला जेव्हा बसतो तेव्हा आपल्या समोर काय आहे हे फार महत्वाचं असतं. समोर कुठली तरी भिंत असावी. हे अभ्यासिकांमध्ये जे क्युबिकल असतं ना ते खूप फायद्याचं असतं. कारण की ज्या गोष्टीला पेरिफेरल व्हिजन म्हणतात, म्हणजे आपल्या डोळ्याला मधला जो भाग क्लिअरली दिसतोय त्याच्या व्हिजनच्या आउटसाइड एरियाज मध्ये काय दिसतंय तर ते अनेक वेळेला डिस्ट्रॅक्ट करतं. तुम्ही जर अशा एखाद्या टेबलाभोवती बसला असाल की आसपास सारखे लोक हालचाल करतायत, बडबड चालू आहे, भरपूर आवाज आहे, तर त्यांनी तो आवाज सारखा कानावर पडत राहतो आणि पेरिफेरल व्हिजन मध्ये मूव्हमेंट दिसत राहते, त्यांनी सारखं अरे हे काय ते काय असं मन विचारत राहतं. त्यामुळे अशा कुठल्या तरी जागी बसा की जिकडे शांतता आहे. तुमच्या समोर प्रिफरेबली भिंत किंवा काहीतरी जे हलणार नाही असं काहीतरी असायला पाहिजे, पेरिफेरल व्हिजन. काही जण कानामध्ये इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकत अभ्यास करत असतात, ती एक फार छान सवय आहे, पण ते म्युझिक इन्स्ट्रुमेंटलच असणं गरजेचं आहे. ज्या म्युझिकमध्ये लिरिक्स आहेत ते ऐकून उपयोग नाही, त्यांनी उलट अभ्यासाला डिस्ट्रॅक्शन होते. कारण की आपण एखादी गोष्ट जेव्हा एखादं काहीतरी वाचत असतो मजकूर, तेव्हा मनामध्ये काय होत असतं की आपलं मन ते मोठ्यांदी कानामध्ये वाचून दाखवत असतं स्वतःला. त्यामुळे ते शब्द आणि त्या गाण्यामधले शब्द जर एकमेकाला क्लॅश झाले तर अनेक वेळेला गाणं लक्षात राहतं आणि आपण अभ्यासामध्ये जे वाचतोय तो विसरून जातो. तुम्ही युट्यूबवर गेलात आणि एक स्टडी म्युझिक असं जर सर्च केलं तर 4-4, 5-5 तासांचे असे इन्स्ट्रुमेंटल ट्रॅक्स अनेक मिळतील की जे आवाज कटआउट करायला वापरता येतात. मी स्वतः करायचो की बसमधनं कुठेतरी चाललेलो असलो किंवा अतिशय कलकल असलेल्या ऑफिसमध्ये बसलेलो असलो तर ते इन इयर नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स घालायचो आणि म्युझिक ऑन करायचो की ज्यांनी सगळा आवाज कटआउट होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 21व्या शतकामध्ये डिस्ट्रॅक्शनचा जो क्रमांक 1चा मुद्दा आहे तो म्हणजे मोबाईल फोन. अभ्यासाला बसताना मोबाईल फोन फ्लाईट मोडवर टाका.
डू नॉट डिस्टर्ब ऑन करा, काहीही करा, ठीक आहे. स्क्रीन खालती करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला सारखा त्या मोबाईलच्या स्क्रीनकडे लक्ष जाणार नाही. पण या सगळ्याच्या पेक्षा जास्ती महत्वाची गोष्ट असते आतनं येणारी निश्चय शक्ती. खिशामध्ये मोबाईल जाणवतोय, तो सायलेंटवर आहे, तो फ्लाईट मोडवर आहे, पण जर तुम्हाला ते टेम्पटेशन टाळता येत नसलं की दर थोड्या वेळाने मोबाईल काढायचा आणि बघायचं, तर ते फ्लाईट मोडवर टाकून काही उपयोग नाही, कारण की तो जसा टाकलाय फ्लाईट मोडवर तसा काढता पण येतो. त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वतःवर हा कंट्रोल आणता येणे, डिस्ट्रॅक्शन्सला नाही म्हणण्याचा. आणि ह्याच्याच बरोबरची दुसरी गोष्ट येते की मित्रमैत्रिणींबरोबर जो टाइमपास मध्ये वेळ घालवतो आपण, त्याला पण नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे टाइम अँड प्लेस हॅबिट मधला महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठरलेल्या वेळेला ज्या ठरलेल्या जागी अभ्यासाला बसायचंय, त्याच्यामध्ये वाटेल त्या व्यक्तीने काहीतरी चहा प्यायला किंवा कुठेतरी टाइमपास करायला कट्ट्यावर भेटायला बोलवलं तरी अख्ख्या दुनियेला नाही म्हणता यायला पाहिजे. हा एक महत्वाचा गुण आपण शिकून घेणं गरजेचं असतं. करायचं म्हणजे करायचं. उरलेले मुद्दे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. प्रेझेंटिंग चाणक्य मंडल परिवार's online platform, chanakyamandalonline.in, enabling you to study from the comfort of your home from the best educators like our founder director Dharmadhikari sir and other expert faculty members. Thousands of MCQs for practice, mock test of UPSC MPSC standards to build your confidence levels. All these hundreds of hours of videos, question banks and notes now are available only at ₹10,000. Yes, you heard it right. Only ₹10,000 if you register before 10th of May. And for MPSC, perhaps this is the only full video course available anywhere. So don't wait, follow the process given on the screen and kickstart your journey with confidence. Enroll now, stay home, stay safe, happy learning.